नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या, माझ्या आणि या जगातील प्रत्येक माणसाच्या जगण्याचा सर्वात मोठा संघर्ष आहे. विचार करा, आपण एखाद्या गोष्टीसाठी जीवाचे रान करतो, रात्रीची झोप आणि दिवसाचे सुख विसरून मेहनत करतो, अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पण शेवटी जेव्हा निकाल लागतो तेव्हा आपल्या पदरात फक्त आणि फक्त अपयश पडते. आपण विचार करतो एक आणि आयुष्यात घडते अगदी भलतंच. अशा वेळी माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. त्याचे मन अस्वस्थ होते, डोक्यात विचारांचे काहूर माजते आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्याचा देवावरचा, संतांवरचा आणि स्वतःच्या नशिबावरचा विश्वास उडून जातो. माणूस हताश होऊन देवाला विचारतो, हे भगवंता, मी तर कोणाचे वाईट केले नव्हते, मग माझ्याच आयुष्यात हे दुःख का? माझ्याच मनासारखे का घडत नाही? जर आज तुमचेही मन अशाच एका अपयशामुळे, नातेवाईकांच्या वागण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे अस्वस्थ असेल, तर आजची ही अमृतवाणी तुमच्यासाठी साक्षात महाराजांचा आशीर्वाद ठरणार आहे. भक्तांनो, त्रिकालज्ञ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी मानवी मनाचा इतका सखोल अभ्यास केला होता की त्यांनी अगोदर हे ओळखून ठेवले होते की जेव्हा माणसाच्या मनासारखे घडत नाही तेव्हा त्याचे मन कोणत्या थराला जाऊ शकते. महाराजांनी अशावेळी अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही अत्यंत सोपे, व्यावहारिक आणि डोळे उघडणारे मार्ग सांगितले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या मूळ प्रवचनामधील ते अमृत विचार जाणून घेणार आहोत, ज्याचा अभ्यास केल्यानंतर तुमचे मन एका सेकंदात शांत होईल. तुम्हाला समजेल की जेव्हा जगात कोणीही पाठीशी नसते तेव्हा महाराजांचे नाम आपल्याला कसे सावरून धरते. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले मन नक्की अस्वस्थ का होते. महाराज आपल्या एका प्रवचनात म्हणतात, माणसाच्या सर्व दुःखाचे मूळ त्याच्या हट्टात आहे. आपण देवासमोर जातो आणि काय मागतो? देवा, मला एक अमुक नोकरीच मिळाली पाहिजे, मला अमुक इतकाच पैसा मिळाला पाहिजे, माझ्या मुलाला इतकेच गुण मिळाले पाहिजेत, किंवा समोरच्या व्यक्तीने माझ्याशी माझ्या मनासारखेच वागले पाहिजे. आपण देवाला आपली एक मोठी डिमांड लिस्ट देतो आणि जेव्हा त्यातली एखादी गोष्ट पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो, आपण अस्वस्थ होतो. महाराज यावर खूप सुंदर प्रकाश टाकतात. ते म्हणतात, अरे तुझी बुद्धी किती मर्यादित आहे. तुला फक्त आजचा दिवस दिसतो, पण देवाला तुझे संपूर्ण भविष्य दिसते. तुला वाटते की जी गोष्ट तुला हवी आहे ती मिळाली की तू सुखी होशील, पण साक्षात भगवंताला माहीत असते की ती गोष्ट मिळाल्यावर तुझे भविष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते. महाराज म्हणतात, प्रपंचात तुमच्या मनासारखे घडणे म्हणजे परमार्थ नाही, तर भगवंताच्या मनासारखे जे काही घडत आहे त्यात आनंद मानणे आणि ती रामाची इच्छा म्हणून स्वीकारणे यालाच खरा परमार्थ म्हणतात. गोंदवल्यात महाराजांच्या दरबारात दररोज शेकडो लोक यायचे. कोणी कोर्टातील केस हरलेले असायचे, कोणाचा व्यापार बुडालेला असायचा, तर कोणाचे तरुण मूल अकाली देवाघरी गेलेले असायचे. ही सगळी माणसे अत्यंत अस्वस्थ मनाने डोळ्यात अश्रू घेऊन महाराजांकडे पाहत असायची. त्यांना वाटायचे की महाराजांनी काहीतरी चमत्कार करावा आणि परिस्थिती त्यांच्या मनासारखी बदलून टाकावी. पण महाराजांनी त्यांना चमत्कार दाखवून फसवले नाही, तर महाराजांनी त्यांच्या मनाला इतके खंबीर बनवले की परिस्थिती कशीही असो ती माणसे हसतमुखाने जगू लागली. महाराजांनी त्यांना जे सांगितले ते आज आपल्याला इथे समजून घ्यायचे आहे. जेव्हा आपल्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा महाराजांनी दिलेले 2 व्यावहारिक दाखले आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. हे दाखले आजच्या काळातील ओव्हरथिंकिंग आणि डिप्रेशनवर सर्वात मोठे औषध आहेत. महाराज म्हणतात, विचार करा की एक लहान मूल खूप आजारी आहे. त्याचे आईवडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर त्याला तपासायला लागतात तेव्हा ते मूल रडायला लागते. ते डॉक्टरकडे पाहून म्हणते, मला डॉक्टर नकोत, मला सुई नको, मला कडू औषध नको, मला फक्त गोड पेढा खायचा आहे. आता मला सांगा, त्या मुलाच्या आईने आणि डॉक्टरांनी त्या मुलाचा हट्ट ऐकून त्याला पेढा दिला तर तो मुलगा सुधारेल का? त्याचे आजारपण दूर होईल का? नाही, उलट त्याचा आजार आणखी वाढेल आणि त्याचा जीव धोक्यात येईल. म्हणूनच डॉक्टर मुलाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करतात. आई त्याला घट्ट पकडून ठेवते आणि डॉक्टर त्याला कडू औषध किंवा इंजेक्शन देतात. मूल रडते, त्याला वाटते की माझी आई आणि हे डॉक्टर माझे शत्रू आहेत. पण त्या कडू औषधामध्येच त्या मुलाचे आरोग्य आणि हित दडलेले असते. महाराज म्हणतात,
अगदी याचप्रमाणे आपणही त्या देवाच्या समोर लहान मुलासारखे आहोत. आपण देवाकडे प्रपंचातील सुखाचे गोड पेढे मागत असतो, पण देवाला माहिती असते की हा पेढा तुमच्या आत्म्यासाठी आणि भविष्यासाठी हानिकारक आहे. म्हणून देव आपल्याला अनेकदा अपयशाचे, दुःखाचे किंवा विरहाचे कडू औषध देतो. जेव्हा आपल्या मनासारखे घडत नाही, तेव्हा समजून जावे की आपला परममित्र असणारा राम आपल्याला भविष्यातील एखाद्या मोठ्या विनाशापासून वाचवण्यासाठी हे कडू औषध पाजत आहे. महाराज दुसरा एक सुंदर दाखला देतात. आपण जेव्हा बाजारात जातो आणि भाजीवाल्याकडून 1 रुपयाची भाजी घेतो, तेव्हा आपण त्याला 1 रुपयाचे नाणे देतो. जर आपण त्याला खोटे नाणे दिले तर तो स्वीकारेल का? नाही. तो ते नाणे तपासून पाहेल आणि खोटे असेल तर फेकून देईल. महाराज म्हणतात, जर 1 रुपयाच्या भाजीसाठी तो भाजीवाला नाणे पारखून घेतो, तर तो त्रिलोकचा मालक असणारा देव तुम्हाला त्याचे अढळ पद किंवा त्याचे परमसुख देण्याआधी तुम्हाला दुःखाच्या आणि अपयशाच्या कसोटीवर पारखून घेणार नाही का? जेव्हा तुमच्या मनासारखे घडत नाही, तेव्हा समजा की देव तुमची परीक्षा घेत आहे. तो तुमची पात्रता तपासत आहे. या परीक्षेत जो पास होतो त्यालाच भगवंताच्या प्रेमाचा ठेवा मिळतो. आता आपण प्रत्यक्ष कृती आराखड्याकडे वळूया. जेव्हा परिस्थिती आपल्या विरुद्ध असते, जेव्हा मन प्रचंड अस्वस्थ असते, तेव्हा नक्की काय करावे? महाराजांच्या प्रवचनानुसार मनाला शांत ठेवण्याचे 4 सुवर्ण नियम खालीलप्रमाणे आहेत. नियम पहिला, रामाची इच्छा बलियसी हा भाव ठेवा. महाराज म्हणतात, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हातात नसते, तेव्हा तिचा ताण घेणे बंद करा. जे घडले आहे ते बदलणे आता तुमच्या हातात नाही. मग त्या गोष्टीचा विचार करून स्वतःचे रक्त आटवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा डोळे मिटा आणि देवाला सांगा, हे रामा, यात तुझीच काहीतरी इच्छा असेल. जे घडले ते मी तुझा आशीर्वाद समजून स्वीकारतो. जेव्हा तुम्ही परिस्थितीला मनापासून स्वीकारता, तेव्हा तुमच्या मनातील 50% अस्वस्थता त्याच क्षणी नष्ट होते. नियम दुसरा, स्वतःचा कर्तेपणा सोडून द्या. आपल्याला वाटते की मी हे केले म्हणून सर्व झाले, मी अभ्यास केला म्हणून पास झालो, मी व्यापार केला म्हणून पैसे आले. हा मीपणा जेव्हा दुखावला जातो, तेव्हा माणूस अस्वस्थ होतो. महाराज म्हणतात, तुम्ही तुमचे कष्ट 100% प्रामाणिक करा, पण त्याचे फळ काय द्यायचे हा अधिकार देवाचा आहे. जर यश आले तर गर्वाने हरवून जाऊ नका आणि अपयश आले तर दुःखाने खचून जाऊ नका. दोन्ही परिस्थिती देवाच्या चरणी अर्पण करा. नियम तिसरा, वर्तमानात जगायला शिका. अस्वस्थ मन नेहमी भूतकाळातील चुकांवर रडत बसते किंवा भविष्यातील काल्पनिक संकटांना घाबरत असते. महाराज म्हणतात, कालचा दिवस निघून गेला आहे, तो परत येणार नाही. उद्या काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नाही. मग आजचा हा सुंदर दिवस चिंतेत का वाया घालवता? आजचा दिवस देवाने तुम्हाला नाम घेण्यासाठी दिला आहे, त्याचा आनंद घ्या. नियम चौथा, नामाचा आश्रय घ्या. महाराज म्हणतात, मन हे एका माकडासारखे आहे. ते कधीच शांत बसू शकत नाही. त्याला जर तुम्ही रिकामे ठेवले तर ते भूतकाळ आणि भविष्यात उड्या मारत राहील आणि तुम्हाला अजून अस्वस्थ करेल. म्हणूनच मनाला श्रीराम जय राम जय जय राम या नामाच्या खांबाला बांधून ठेवा. जेव्हा मनात नामाचा गजर सुरू होतो, तेव्हा नकारात्मक विचारांना तिथेच यायला जागा उरत नाही. भक्तांनो, महाराजांच्या चरित्रातील एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि डोळे उघडणारा प्रसंग इथे मला सांगावासा वाटतो, जो मूळ ग्रंथात नोंदवलेला आहे. एकदा गोंदवल्यात एक वृद्ध गृहस्थ आले. ते खूप मोठे व्यापारी होते, पण एका मोठ्या संकटामुळे त्यांचा संपूर्ण व्यापार बुडाला होता. ते कर्जबाजारी झाले होते. त्यांचे मन इतके अस्वस्थ होते की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. ते रडत रडत महाराजांच्या पायावर पडले आणि म्हणाले, महाराज, माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक राहिले नाही. माझ्या मनासारखे काहीच घडत नाही आहे. देवाने माझ्यावर इतका मोठा अन्याय का केला? आता मी काय करू? महाराजांनी त्या व्यापाऱ्याला प्रेमाने जवळ घेतले, त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, अरे, विनाकारण का रडतोयस? प्रपंचात चढ उतार तर येतच राहणार. तू जेव्हा जन्माला आला होतास तेव्हा सोबत काय घेऊन आला होतास, आणि जेव्हा इथून जाशील तेव्हा सोबत काय घेऊन जाणार आहेस? काहीच नाही ना. मग जे तुझे नव्हतेच ते हरवले म्हणून एवढी चिंता का करतोयस? महाराज पुढे म्हणाले, तुझा पैसा गेला, तुझा व्यापार गेला, पण विचार कर, तुझ्या श्वासातील रामाचे नाम गेले आहे का?
जोपर्यंत तुझ्या श्वासात नाम शिल्लक आहे तोपर्यंत तू जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहेस. पैशाचा प्रपंच संपला असेल तर आता नामाचा प्रपंच सुरू कर. रामावर विश्वास ठेव, तो तुला या संकटातून नक्की बाहेर काढेल. महाराजांचे हे शब्द ऐकून त्या व्यापाऱ्याचे डोळे उघडले. त्यांच्या मनातील सर्व अस्वस्थता, भीती आणि ताण एका क्षणात नाहीसा झाला. त्यांनी गोंदवल्यात राहून नामस्मरण सुरू केले आणि काही महिन्यातच महाराजांच्या कृपेने त्यांचा व्यापार पुन्हा पूर्ववत झाला. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की जेव्हा जगातील सर्व रस्ते बंद होतात तेव्हा महाराजांच्या नामाचा रस्ता सुरू होतो. भक्तांनो, आजच्या या कलियुगात माणसाचे मन इतके कमकुवत झाले आहे की साधी कॉम्प्युटरच्या परीक्षा असो, ऑफिसचे काम असो किंवा नात्यामधील दुरावा असो, माणूस लगेच डिप्रेशनमध्ये जातो. तो मानसोपचार तज्ज्ञाकडे जातो, झोपेच्या गोळ्या घेतो, व्यसनांच्या आहारी जातो. पण महाराज म्हणतात, मनाला शांत करण्याचे जगात एकच परम औषध आहे आणि ते म्हणजे साक्षात भगवंताचे नाम. विज्ञानही आज मान्य करते की जेव्हा माणूस ताणतणावात असतो तेव्हा त्याचे मेंदूतील विचार विस्कळीत होतात. पण जेव्हा तो श्रीराम जय राम जय जय राम हा अक्षरी मंत्र पूर्ण एकाग्रतेने म्हणू लागतो तेव्हा त्याच्या शरीरात आणि मनातील सर्व नकारात्मक लहरी शांत होतात. नाम हे तुमच्या मनाला एक विलक्षण आत्मबळ देते. नामाच्या शक्तीमुळे तुमच्यामध्ये अधिक ताकद निर्माण होते. जगातील मोठमोठे संकट जरी तुमच्या समोर आले तरी तुमचे मन समुद्रासारखे शांत आणि अचल राहते. तुम्ही कधीही नैराश्यात जात नाही. म्हणूनच आजपासून जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ होईल, जेव्हा जेव्हा परिस्थिती तुमच्या मनासारखी घडणार नाही, तेव्हा चिडचिड करण्याऐवजी, कोणावर रागवण्याऐवजी किंवा नशिबाला दोष देण्याऐवजी एका शांत जागी बसा, डोळे मिटा, महाराजांचे रूप डोळ्यासमोर आणा आणि पूर्ण शरणागतीने नाम घ्यायला सुरुवात करा. तुमचा सर्व भार महाराजांवर सोडून द्या. महाराज म्हणतात, तू माझी चिंता कर, म्हणजे नामात राहा. तुझ्या प्रपंचाची आणि मनाची चिंता करायला मी समर्थ आहे. यापेक्षा मोठे अभय आज या जगात आपल्याला दुसरे कोणीही देऊ शकते. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवर महाराजांनी अस्वस्थ मनाला धीर देण्यासाठी सांगितलेली ही जीवन बदलणारी अमृतवाणी तुम्हाला कशी वाटली? आजच्या या महाप्रवचनाने तुमच्या मनातील अस्वस्थता दूर झाली आहे का? आजपासून तुम्ही तुमच्या मनासारखे नाही तर रामाच्या इच्छेनुसार जगण्याचा संकल्प करणार आहात का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आजचे हे विचार तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेले असतील आणि तुमच्या अस्वस्थ मनाला यातून एक नवा धीर मिळाला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता, अपयश आणि अस्वस्थता महाराजांच्या चरणी समर्पित करण्यासाठी आजपासून रामाच्या इच्छेत जगण्याचा संकल्प करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.